श्री स्वामी समर्थ आणि गुड मॉर्निंग. आज डे 2 आहे आणि आता सध्या मी रामेश्वरम मध्येच आहे. काल बीच वरून आलो, थोडंसं जेवण वगैरे केलं आणि झोपून गेलो कारण तब्येत थोडीशी खराब होती. म्हणजे थोडीशी ताप आणि सर्दी वगैरे आहे, पण नो प्रॉब्लेम, टॅबलेट वगैरे घेतलं. आणि आता आपण जातोय, म्हणजे 12 ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, या 12 ठिकाणी आपण जातोय आणि तिथलं पूर्ण दर्शन आणि तिथला पूर्ण इतिहास काय आहे ते जाणून घेऊ. आणि महत्वाचं म्हणजे आज पण आम्ही रामेश्वरमचं दर्शन घेतलेलं नाहीये, उद्या आपण रामेश्वरमचं दर्शन घेऊ. म्हणजे आपण 2 दिवसाची आयटनरी आपण याच्यामध्ये दाखवून देऊ. चला तर आपण हे सर्व ठिकाणं फिरू आणि डिटेलमध्ये सर्व माहिती घेऊ. आपण बिभीषण मंदिरला जातोय आणि बिभीषण मंदिरचा इतिहास हा तुम्हाला मी सांगून देईल तिथे गेल्यानंतर. मंदिर खूप सुंदर आहे आणि भगवान श्रीरामांच्या काळातलं ते मंदिर आहे. तर चला आपण तिथे जाऊ आणि पाहू तिथलं लोकेशन कसं आहे आणि बाकी सर्व माहिती मी तिथे गेल्यानंतर देईल. तर तोपर्यंत तुम्ही हा साईट सीन एन्जॉय करा, खूपच छान आहे. रामायण काळात लंकेचा राजा रावणाचा भाऊ बिभीषण हा भगवान श्रीरामाचा परमभक्त होता. रावणाच्या अर्धमाला विरोध केल्यानंतर बिभीषण श्रीरामाच्या शरण गेला. बघू शकता दोन्ही बाजूने समुद्र आहे. आम्ही रिक्षामध्ये जातोय. खूपच जबरदस्त आहे आणि मजा येते, खूपच भारी आहे. వైజాగ్ నుంచి తెచ్చాం फेमस नारियल का लड्डू है ये मीठा वाला, विशाखापट्टनम से लेके आया. चलो विशाखापट्टनम में मिलता है क्या? नहीं सभी मिलते हैं, विशाखापट्टनम का टेस्ट है. ओके, ये भी खा रहे हैं. कैसा लग रहा है वो भी बताओ. बढ़िया, एक नंबर है. अभी हार्ड हो गया, नहीं तो सॉफ्ट ज़्यादा दिन हो गया, ये हार्ड हो गया. बिभीषण मंदिरला आलेलं आहे, तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता. तर आता आतमध्ये जाऊ आणि दर्शन घेऊ आणि या मंदिराचा पूर्ण इतिहास मी आत गेल्यानंतर तुम्हाला सांगून देईल. लंकेवर विजय मिळवल्यानंतर श्रीरामांनी बिभीषणाला लंकेचा राजा म्हणून घोषित केले. परंपरेनुसार राज्याभिषेकानंतर बिभीषणाने श्रीरामांची आज्ञा घेऊन रामेश्वरम येथे शिवलिंगांची स्थापना करून पूजा केली. तर मित्रांनो, लाईन आहे, भरपूर लाईन आहे. बिभीषण मंदिरच्या दर्शनाला आलोय. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे भरपूर क्राऊड आहे. तर 10-15 मिनिटं झालं थांबलोय आम्ही लाईनमध्ये. बघू आता लवकरच दर्शन होईल. दर्शन घेऊन जाऊ बाहेर. त्या स्मरणार्थ रामेश्वरम परिसरात बिभीषण मंदिर उभारले गेले. हे मंदिर भक्ती, निष्ठा आणि धर्माच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. आजही हे मंदिर रामायणकालीन कथांशी जोडलेले एक महत्त्वाचे तीर्थस्थान आहे. तर मित्रांनो, आता आपण धनुषकोडीमध्ये तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता. हे धनुषकोडीचा इतिहास आहे. इतिहास म्हणजे इथे अगोदर रेल्वे स्टेशन होतं, पण ते रेल्वे स्टेशन तुटल्यामुळे आता रामेश्वरम पर्यंतच आपली ट्रेन येते. नाहीतर आपल्याला धनुषकोडीपर्यंत ट्रेन भेटली असते, म्हणजे लास्ट लँड ऑफ इंडिया. हे पूर्ण तुम्ही बघू शकता. आणि महत्वाचं म्हणजे इथे भगवान श्रीरामांच्या पाऊलखुणा आहेत आतमध्ये. तर आतमध्ये पण जाऊ आणि तुम्हाला तिथलं पण दर्शन घडवतो. हे खूपच दिव्य आणि अलौकिक दर्शन आहे. असं दर्शन खूपच कमी वेळा घडतं आपल्याला. ते मी एक भाग्यवान आहे जे मला दर्शन घडतंय. तुम्हीही दर्शन करून घ्या. आणि इथे 2-3 मंदिर आहेत, त्याही मंदिराचं आपण दर्शन करू. तर चला तर आपण आतमध्ये जाऊ. तर मित्रांनो, आता आपण आहेत धनुषकोडीला. धनुषकोडी हे खूपच सुंदर आणि समृद्ध गाव होतं, पण 1964 मध्ये पूर्ण वाहून गेले.
आता हे तुम्ही बघू शकता थोडेसे पिलर वगैरे आहेत, थोडंसं काही स्ट्रक्चर वाचलेलं आहे त्याचं. आणि जर हे 1964 मध्ये वाहून गेलं नसतं तर रामेश्वरम नसून हे धनुषकोडी हे लास्ट लँड ऑफ इंडिया तर आहेच, सोबत रेल्वेचं लास्ट स्टेशनही असतं. पण हे पूर्ण वाहून गेल्यामुळं रामेश्वरम हे लास्ट रेल्वे स्टेशन आहे आपलं. आणि हे पूर्ण गाव तुम्ही बघू शकता पूर्ण वाहून गेलेलं आहे आणि याचं स्ट्रक्चर थोडंफार वाचलेलं आहे. तर मित्रांनो, आता आपण इंडियाच्या लास्ट लँड म्हणजेच धनुषकोडीमध्ये, धनुषकोडीच्या इथं तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे जे आहे हे पूर्ण धनुषकोडीचं रेल्वे स्टेशन आहे. आणि हे 1964च्या पूर्ण लाटा आल्यामुळे, समुद्राच्या लाटा आल्यामुळे वाहून गेलं होतं. हे तुम्ही बघू शकता थोडंफार उरलेलं स्ट्रक्चर आहे. धनुषकोडी हे रामेश्वरम जवळील ऐतिहासिक व पौराणिक स्थळ आहे. रामायण कथेनुसार भगवान श्रीरामांनी लंकेकडे जाण्यासाठी धनुषकोडीच्या टोकाने समुद्रावर रामसेतू बांधण्याची आज्ञा दिली, म्हणून या स्थळाला धनुषकोडी असे म्हणले जाते. पूर्वी धनुषकोडी हे एक भरभराटीचे बंदर व तीर्थक्षेत्र होते. मात्र 1964 साली आलेल्या भीषण चक्रीवादळात हे शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. त्यानंतर आज धनुषकोडी हे बंगालच्या उपसागर आणि हिंद महासागर यांच्या संगमासाठी तसेच पौराणिक व नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. वेलकम टू लास्ट लँड ऑफ इंडिया धनुषकोडी. आता आपल्या पाठीमागं पूर्ण समुद्र आहे आणि हे भारताचा खालचा कोपरा आहे, पूर्ण भारताचा खालचा कोपरा आहे. याच्या इथून 20 किलोमीटरच्या अंतरावरती श्रीलंका आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता हे राम सेतू आहे. माझ्या पाठीमागून म्हणजे थोडंसं दिसते, जमीन वगैरे थोडीशी दिसते. हे राम सेतू आहे. हे पूर्ण इकडे गेल्यानंतर श्रीलंका आहे. आणि इथे दोन समुद्राचं मिलन होत आहे, मिश्रण होत आहे. हिंद महासागर आणि बंगालची खाडी या दोन समुद्राचं इथं मिश्रण होते. आणि इथून राम सेतूचा रस्ता आहे. खूपच सुंदर आणि मस्त वातावरण आहे, एकदम छान असं वातावरण दिसतंय. तुम्ही एन्जॉय करू शकता. तुम्हाला हे व्ह्यूज दाखवतो, हे व्ह्यूज तुम्ही एन्जॉय करा. तर मित्रांनो, धनुषकोडीमध्ये तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन आहेत, गोटी टाईप आहेत. हे ब्लॅक कलर, वेगवेगळे मल्टी कलरमध्ये आहेत. आणि हे फ्रीज मॅग्नेट पण आहे. तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता आणि फ्रीजवरती आणि घरामध्ये लावू शकता. म्हणजे हे तुमची आठवण राहील की आपण कधीतरी धनुषकोडीमध्ये आलो होतो, इथं भेट दिली होती. कारण ही वेळ आणि हे टाईम कधी वापस नाही येणार. हाच तो मोमेंट आहे जो एन्जॉय केला पाहिजे. तर खूपच छान आहे, खूपच मस्त आहे. हे मार्केट आहे आजूबाजूला सर्व, जिथे की माळ, गोटी वगैरे हे सर्व आणि फ्रीज मॅग्नेट वगैरे सर्व भेटतं. तर हा आहे लास्ट पॉईंट धनुषकोडीचा. हे बघू शकता. याच्या पुढे रस्ता संपतो, याच्या पुढे सर्व काही संपून जातं. सगळा समुद्र आहे. या साईडला बंगालची खाडी, या साईडला हिंद महासागर आहे. दोन्ही समुद्राचं मिश्रण होतं. हे आहे धनुषकोडी, लास्ट लँड ऑफ इंडिया. तर आता आपण रामेश्वरमच्या राम मंदिरमध्ये आलोय, जे की खूपच फेमस आहे आणि त्या 12 पॉईंटपैकी एक आहे. तर आपण आतमध्ये जाऊ आणि भगवान श्रीरामांचं दर्शन घेऊ. खूपच सुंदर मंदिर आहे. म्हणजे इकडले बघण्यासारखे मंदिर असतात, त्यापैकी हे एक आहे. तर चला, तर आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे नागदेवतेचं मंदिर आहे आणि बाकीच्या सर्व शिळांवरती नागदेवतांचे वेगवेगळे आकृतीचं हे आहे आणि खूपच सुंदर आहे, बघण्यासारखं आहे. इथे तुम्ही नक्की व्हिजिट करा. तर मित्रांनो, आता आहेत आपण नटराज मंदिराच्या बाहेर आणि आतमध्ये जाऊ आपण, दर्शन घेऊ. खूपच सुंदर मूर्ती आहे. भगवान महादेवाच्या अवतार आहेत नटराज. चला तर आपण आतमध्ये जाऊ.
आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण रामेश्वरम दर्शन करणार आहे आणि रामेश्वरम दर्शन करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल आणि कसं तुम्ही दर्शन करू शकता ते मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर तोही व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर व्हिजिट करून पाहू शकता. आहेत लक्ष्मण मंदिराच्या बाहेर, तर आतमध्ये जाऊ, दर्शन घेऊ. तुम्ही मंदिर पहा, खूपच सुंदर आहे. भरपूर मंदिरं दुपारी 1 नंतर बंद असतात आणि 5 वाजता उघडतात, त्यामुळे काही मंदिरांचं आपण दर्शन करू शकलो नाही. तर मित्रांनो, आता आपण आहे रामेश्वरम मध्ये पंचमुखी हनुमान मंदिर, जे की तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता. खूपच सुंदर मूर्ती आहे, जी की काळ्या पाषाणामध्ये कोरली गेलेली आहे. हे बघा, तुम्ही दर्शन घ्या. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर भेटू आपण अशाच धमाकेदार व्हिडिओ सोबत. हा दगड रामसेतूचा आहे, जो की पाण्यामध्ये तरंगतो.